आज आपण भारतीय संविधानाचा 21वा भाग चालू करत आहोत. त्याच्या आधी 4 जे आपली पुष्प आहेत पारायणाची, ती प्रश्नोत्तर आणि विविध प्रकारच्या चर्चा, विवेचन यावरती गेलेले आहेत. आज हे 225वं पुष्प भारतीय संविधान पारायणाचं सलग 225वं पुष्प आज दिनांक 21 मार्च 2022 नुसार आपण पाहत आहोत आणि त्या अनुषंगाने आपण आज 369 आर्टिकल अनुच्छेद 369 चं विवेचन बघणार आहोत. त्याचं आपण वाचन केलं आहे. 370 आणि 369 या दोन्ही अनुच्छेदाचा उल्लेख करण्यापूर्वी आणि यावर भाष्य करण्यापूर्वी आपण जे प्रश्नोत्तर बघून जम्मू काश्मीरच्या एकंदर प्रश्नाची किंवा जम्मू काश्मीरच्या राज्याची भौगोलिक, सामाजिक, ऐतिहासिक आणि राजकीय अशी 4-5 दृष्टीने जी चर्चा केली, त्यावर काश्मीर फाईल सारख्या सिनेमाबद्दल सुद्धा आपण भाष्य केलं. ते सगळं बघता घटनेनी, भारतीय संविधानाने भारतीय संसद ही कुठे कशी प्रभावी राहील किंवा कुठे कशी प्रभावी राहणार नाही, त्याबाबतचं भाष्य या 2 अनुच्छेदांमध्ये केलेलं आहे. 369वा अनुच्छेद जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हा कृषी प्रधान देश आहे आणि कृषी प्रधानतेसोबत ज्या ज्या काही संलग्न किंवा अविभाज्य अशा गोष्टी आहेत, जे कृषीला लागून आलेले त्या अनुषंगाने महत्वाचे असे संदर्भ आहेत, त्या संदर्भामध्ये नेहमी काही ना काही बदल होत राहतात. किंबहुना कृषी ही निसर्गावर अवलंबून आहे. भारतातलं कृषी क्षेत्र हे 80% अधिक नैसर्गिक चक्रावर अवलंबून आहे. पावसाळा, तिथं येणारा पाऊस, काही भागामध्ये अजिबात पाऊस न पडणे, काही भागामध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस होणे, या ज्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तर त्या दृष्टीनं अस्थायी स्वरूपाचे का असेना, म्हणजे कायमस्वरूपी नाहीत. कायमस्वरूपी आपण आता एवढं संविधान बघितलं, प्रत्येक याच्यामध्ये जे आहे ते कायमस्वरूपी आहे. फक्त हे 369वं अनुच्छेद आहे, त्यामध्ये संसदेला असलेले अस्थायी अधिकार, टेम्पररी पॉवर्स. हे टेम्पररी पॉवर्स जेव्हा आपण अस्थायी शब्द बघतो, तेव्हा टेम्पररी पॉवरची एक कालमर्यादा आहे आणि विशिष्ट कालमर्यादेनंतर पॉवर्स पुढे चालू राहतीलच संसदेला असं नाही. संविधान हा असा दस्तावेज आहे की प्रत्येकाचे अधिकार क्षेत्र, प्रत्येक शब्दाची भाषा, परिभाषा हे सगळं विधिलिखित करतं. विधिलिखितचा अर्थ इथे आपण नसीब किंवा ज्योतिषशास्त्र असा न घेता कायदेशीर लिखित करतं. म्हणजे संसदेला सुद्धा एक कंट्रोलिंग ऑथॉरिटी जर कोणाची असेल तर ती कंट्रोलिंग ऑथॉरिटी, नियंत्रण करणारे अधिकार जे आहे ते आपल्या संविधानाला आहे आणि म्हणून संविधान हे संसदेच्या पेक्षा सुद्धा जास्त महत्वाचं आणि वरिष्ठ स्तरावर समजलं जातं. म्हणून हा अतिशय आदरणीय असा आपला ग्रंथ भारतीय संविधान त्या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्व राखून आहे. 369 ची सुरुवातच अशी आहे. भाग 21 369 याच्यामध्ये अस्थायी, संक्रमणकालीन व विशेष तरतुदी. अस्थायी म्हणजे टेम्पररी. 369 अनुच्छेदामध्ये ज्या घटना, जे अधिकार संसदेला दिलेले आहेत ते संविधानिक पायंड्यानुसार अस्थायी आहेत. म्हणजे नेहमी प्रत्येक वेळी ते अधिकार संसदेला असतीलच असं नाही. त्याशिवाय संक्रमणकालीन म्हणजे एखाद्या ट्रान्झिशन पिरियड ज्याला आपण म्हणतो, संक्रमणाचा काळ. संक्रमण काळ म्हणजे कुठला काळ? सहसा संक्रमण म्हणजे आपण सूर्याचं जे
खगोलशास्त्रीय चालणं फिरणं आहे, त्यावरून आपल्याकडे मकर संक्रांत हा शब्द रूढ झालेला आहे. संक्रांत हा संक्रमण या शब्दापासूनच आला. ही ट्रान्झिशन फेज असते की उत्तरेकडचा सूर्य हा दक्षिणेकडे वळता होतो. उत्तरायण आणि दक्षिणायन अशा ज्या बाबी आहेत, याला आपण संक्रमण म्हणतो. संक्रमण म्हणजे ट्रान्झिशन फेज. एखादी गोष्ट घडण्यापूर्वी जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती बदलून बदलून जर एखादी घटना घडत असेल आणि तिचं रूपांतर त्या घटनेमध्ये होत असेल, उदाहरणार्थ एखादी बिल्डिंग बांधायची आहे, तर बिल्डिंग मटेरियल येऊन पडलेलं आहे, तिथपासून तर बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर आपण वास्तुशांती किंवा बिल्डिंग मध्ये गृहप्रवेश जेव्हा करतो, तो कालावधी हा संक्रमणाचा कालावधी, म्हणजे हे निर्मितीचा कालावधी आहे. काहीतरी एक फेज आहे, त्या फेज मध्ये घर आहेही आणि घर नाही असे दोन्ही संदर्भ लागू पडतात. घर नाही म्हणजे काय, जागा आहे, मटेरियल आहे, सगळं आहे, पण बांधून तयार नाही. हा जो संक्रमणाचा अर्थ आहे, तो या ठिकाणी ज्या बाबींना लागू होऊ शकतो त्या बाबी यामध्ये दिलेल्या आहे. आणि मोठं इंटरेस्टिंग आहे हे 369 अनुच्छेद. जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा आपल्या हे लक्षात येतं की संविधान सभेने संविधान निर्माण करत असताना कशा प्रकारे प्रत्येक गोष्ट समाविष्ट केली आहे की कुठलंही काही भाग सुटता कामा नये. एखाद्या वेळा असं होऊ नये, अरे हा तर प्रांत राहून गेला आणि त्या प्रांतामध्ये संसदेला अधिकारच नाहीये कायदे करण्याचे, मग कसं व्हावं? अशी परिस्थिती निर्माण न व्हावी त्यासाठी ही अनुच्छेद 369 ची विशेष टिप्पणी आपण लक्षात घेतली पाहिजे. अनुच्छेद 369 चा मथळा आहे, राज्य सूचीतील विविकसित बाबी. राज्य सूचीतील विविकसित बाबी म्हणजे आपल्याकडे 3 सूची आहे. एक केंद्रीय सूची, एक समावर्ती सूची कॉन्करंट लिस्ट, ज्याच्यामध्ये राज्याला आणि केंद्राला दोघांनाही अधिकार आहे कायदे करण्याचे, आणि तिसरी आहे ती राज्य सूची. इथे जो संदर्भ आहे तो राज्य सूची बाबत आहे. भारताची वैविध्यपूर्ण भौगोलिक आणि सांस्कृतिक सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन हा अनुच्छेद ड्राफ्ट केला असावा, असं एकंदर हा अनुच्छेद वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल. राज्य सूचीतील विविकसित बाबी, विशिष्ट बाबी जणू काही समावर्ती सूचीतील बाबी असाव्यात, म्हणजे राज्य आणि केंद्र दोघांनाही त्याच्यावर कायदे करण्याचा अधिकार आहे असं गृहीत धरलं जावं. त्याप्रमाणे त्याबाबत कायदे करण्याचा संसदेला अस्थायी अधिकार, कायमस्वरूपी अधिकार दिलेला नाही, अस्थायी अधिकार दिलेला आहे. पुढे हे अनुच्छेद असं म्हणतं, या संविधानात काहीही असले तरी या संविधानाच्या प्रारंभापासून 5 वर्षाच्या कालावधीमध्ये संसदेला पुढील बाबी जणू काही समावर्ती सूचीत नमूद केलेल्या असाव्यात, त्याप्रमाणे त्याबाबत कायदे करण्याचा अधिकार असेल. त्या बाबी अशा कुठल्या कुठल्या बाबीच्या संदर्भात संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे, तोही हे संविधान सुरू झाल्यानंतर 5 वर्षाचा कालावधी. इथे जर आपण 5 वर्षाचा कालावधी या संकल्पनेचा विचार केला तर आपल्याचं लक्षात येईल की जेव्हा संविधान लागू झालं संपूर्ण देशभर, तेव्हा अनेक ठिकाणी अनेक बाबी अशा होत्या की ज्यामध्ये सर्व राज्यांना केलेले कायदे हे काही राज्यांच्या बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक आणि सांस्कृतिक परिस्थिती असल्यामुळे जर आपण बदलले नाही किंवा त्याला अस्थायी स्वरूपाचे बदल दिले नाहीत तर त्या राज्याचं भलं होणार नाही किंवा त्या राज्याच्या जनतेची पुरेशी काळजी आपण घेतली असं होणार नाही. ते घेण्यासाठी, तसं वातावरण निर्माण होण्यासाठी समतेचं, एकंदर सामाजिक न्यायाचं या अनुच्छेदाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि हे अधिकार संसदेच्या प्रारंभापासून 5 वर्षाच्या कालावधीसाठीच आहे. मग इथे प्रश्न पडतो की संसद तर सुरू होऊन किंवा संविधान लागू होऊन 5 वर्ष होऊन गेले, मग आता या अनुच्छेदाची गरज काय आहे? हा जो कालावधी आहे 5 वर्षाचा, तो कालावधी संसदेला परत वाढवून घेण्याचा जो अधिकार मूलभूत संविधानामध्ये आहे, त्या अधिकाराचा वापर करून हे अस्थायी अधिकार संसदेचे आहे तसे ठेवण्यात आलेले आहे. आणि आपण बघूया
की कुठले असे कायदे करण्याचा आणि कुठल्या बाबतीत, कुठल्या संबंधाने, कुठल्या अनुषंगाने कायदे करण्याचा अधिकार आहे, त्याबद्दलची यादी क व ख या 369 अनुच्छेदाच्या पोट भागामध्ये दिलेली आहे. आपण क च वाचन करू. क, सुती व लोकरी कापड, कॉटन आणि ऊल, कच्चा कापूस, सरकी काढलेला व सरकी न काढलेला कापूस किंवा कपास यासह, कपासीची बी, सरकी म्हणजे कपासीची बी, ती काढून ज्याला आपण पिंजलेला कापूस म्हणतो तो कापूस किंवा सरकी सकट कापूस याचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे सूत जे कापसापासून तयार होतं, लोकर जे जनावरांपासून मिळतं, ऊल, आणि लोकर हे रेशीम किडे वगैरेची जी शेती आजकाल होते त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जे मिळतं त्यालाही आपण लोकर या संकल्पनेमध्ये घेऊ शकतो. सरकी काढलेला व सरकी न काढलेला कापूस, दोन्ही प्रकारच्या कापसाचा समावेश केलेला आहे. किंवा कपास म्हणजे काही भागामध्ये कापूस म्हणतात, काही भागामध्ये कपास म्हणतात, हिंदी प्रोनाउन्सिएशन आहे, एकूण एकच आहे. सरकी कागद, वृत्तपत्र कागद यासह, वृत्तपत्राचा कागद, खाद्यपदार्थ, खाद्यपदार्थ सगळेच घेतलेले आहे, त्यामध्ये विशेषत्वाने खाद्य तेलबिया व तेल यासह, गुरांची वैरण, पेंड व इतर खुराक यासह, पेंड आपल्याला माहित असेल, ढेप ज्याला काही भागामध्ये म्हणतात, सरकी च तेल काढल्यानंतर जे काही शिल्लक राहतं त्याला पेंड असं म्हणतात. बरचसं जीवनावश्यक असं आरोग्यवर्धक तत्व त्याच्यामध्ये असतं, जे गुरांच्या देखभालीसाठी, गुरांच्या आरोग्यासाठी फार आवश्यक असतं. कोळसा, सरकी आणि कापूस, लोकर, कापड, यानंतर दुसरा घेतलेला आहे कोळसा. कोक व कोळसाजन्य पदार्थ, कोळशापासून जे जे पदार्थ निर्माण होणार असतील ते सगळे पदार्थ. लोखंड, पोलाद, अभ्रक यांचा राज्यांतर्गत व्यापार व वाणिज्य आणि त्यांचे उत्पादन, पुरवठा व वितरण इत्यादी गोष्टीचं उत्पादन, पुरवठा व वितरण, प्रोडक्शन, सप्लाय आणि डिस्ट्रीब्युशन, उत्पादन, पुरवठा व वितरण याबाबत काय काय विचारात घेतलेलं आहे. इथं जर आपण बघितलं ते आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी कृषी प्रधान देश हा डोळ्यासमोर आहे संविधानाच्या, आणि हे सगळे कृषीच्या बाबतीतले संदर्भाधीन आणि दुसरे खनिज म्हणजे जमिनीच्या आतले, त्यामध्ये लोखंड असेल, पोलाद असेल, अभ्रक असेल. अभ्रक हा एक असा खनिज आहे ज्याच्यापासून लोखंड आणि पोलाद हे दोन्ही प्रक्रिया केल्यानंतर जे स्टीलचे कारखाने आहेत त्याच्यामध्ये निर्माण करता येतात. लोखंड, आयर्न, पोलाद, स्टील आणि अभ्रक म्हणजे त्याचं खनिज. या दोन्ही गोष्टींचा व्यापार व वाणिज्य म्हणजे कमर्शियल ट्रान्झॅक्शन हे या ठिकाणी विचारात घेऊन आयर्न आणि स्टील आणि अभ्रकाला मायका म्हणतात अनेक ठिकाणी. मायका हा शब्द इंग्रजीमध्ये रूढ आहे. अशा प्रकारचे खनिज याबाबतचे कायदे करण्याचा अधिकार आहे. म्हणजे जसं आपण विवेचनात बघितलं की भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि त्या दृष्टीने एखाद्या राज्याची परिस्थिती दुसऱ्या राज्यापेक्षा वेगळी असू शकते. जसं महाराष्ट्र आणि त्यातल्या त्यात जर विदर्भ बघितला तर विदर्भामध्ये खनिज फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि ही खनिज ज्या ठिकाणी आहे तो जो भाग आहे तो डोंगराळ भाग, भंडारा असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, गोंदिया असेल, हा एरिया विशेषत्वाने खनिज संपन्न एरिया म्हणून समजला जातो. आणि ब्रिटिश काळामध्ये या खनिजावर ब्रिटिशांची आणि परकीय शक्तीची फार मोठ्या प्रमाणात नजर होती. त्या संबंधाने अजूनही काही करार जपान सारख्या देशाशी भारताचे आहेत, कारण त्या लोकांनी त्या खनिजावर, तिथल्या जमिनीवर करार करून तिथले खनिज आम्हाला मिळावे, त्या मोबदल्यात अर्थातच ते आपल्याला दुसरं काही त्याची भरपाई म्हणून देतात, पैसा मिळतो भारत सरकारला. या बाबतीत राज्याच्या अखत्यारीत हे विषय न ठेवता केंद्राने याचं अधिपत्य करावं असा संविधानाचा एक पायंडा आपल्याला 369 मध्ये दिसून येतो. आणि अशा वेळी राज्य जर म्हणालं
की तुम्ही याच्यावर कायदे करण्याचा प्रयत्न करू नका, कारण हा राज्याचा विषय आहे. तर असा विषय आला म्हणजे कसा, सूत, लोकर, सरकी न काढलेला, पेंट, डेप, लोखंड, पोलाद, खाद्यपदार्थ, तेल, तेलबिया, असा जर विषय आला तर जणू काही तो विषय राज्य सूचित असूनही समावर्ती सूचित सुद्धा आहे असं गृहीत धरून केंद्राला, संसदेला त्याच्यावर कायदे करण्याचा अस्थायी अधिकार असणार आहे. आणि हे अस्थायी अधिकाराचं जे विरोध आहे ते आपण लक्षात घेतल्यावर आपल्या लक्षात एक गोष्ट येते की संसदेने याबाबत एक समानता लक्षात घेण्यासाठी एखाद्याला जर विशिष्ट दर्जा द्यायचा असेल त्याशिवाय ती समानता प्रस्थापित होणार नाही, ती करण्यासाठी हे अधिकार स्वतःकडे घेतलेले आहेत किंवा संसदेला संविधानाने दिलेले आहेत. दुसरा याचा भाग ख म्हणून आहे की खंड क मध्ये, म्हणजे आपण जे वरती वाचलं त्यामध्ये उल्लेखलेल्या बाबीपैकी कोणत्याही बाबी संबंधीच्या कायद्या विरुद्ध घडणारे अपराध त्यापैकी कोणत्याही बाबी संबंधी सर्वोच्च न्यायालय खेरीज करून सर्व न्यायालयांचे अधिकारिता, त्यांचे अधिकार आणि त्यापैकी कोणत्याही बाबी संबंधी फी, पण कोणत्याही न्यायालयात घेतल्या जाणाऱ्या फीचा त्यात समावेश नाही, परंतु या अनुच्छेदाच्या तरतुदी नसत्या तर तो कायदा करण्यास संसद सक्षम झाली नसती. अशा संसदेने केलेला कोणताही कायदा उक्त कालावधी संपतात अक्षमतेच्या व्याप्तीपर्यंत निष्प्रभावी होईल, मात्र तो संपण्यापूर्वी केलेल्या किंवा करण्याचे वर्जिलेल्या गोष्टी याला अपवाद असतील. आता एखादा जर अधिकार वापरायचा असेल तर त्या अधिकाराची पुरेपूर अंमलबजावणी झाली पाहिजे, आणि जर ती अंमलबजावणी झाली नाही तर अधिकाराला किंमत राहणार नाही. याचाच अर्थ असा आहे की अधिकार जोपर्यंत आपण शास्ती, डिसिप्लिन, शिस्त, आणि त्यावरती जर शिस्त मोडली असेल तर शिक्षा, शास्तीचा अर्थच शिस्तीचं उल्लंघन केल्यानंतरची होणारी शिक्षा, त्याचं जर आपण त्याला सपोर्ट केला नाही, त्या अधिकाराला जर शास्तीचा सपोर्ट नसेल तर अधिकार अंमलबजावणीमध्ये अपुरे राहतील किंवा कोणी का पाळावेत, एक भीती असते कायद्याची. हे जर आपण पाळलं नाही तर यात आपल्याला शिक्षा होईल. आणि म्हणून ख मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे या बाबतीत कायदे करून त्यासाठी जर काही अपराध घडला असेल, त्या अनुषंगाने काही गुन्हा घडला असेल तर त्या गुन्ह्यासंबंधी कायदे करण्याचा एक सर्वोच्च न्यायालय सोडून इतर न्यायिक बाबीमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार संसदेला या अनुच्छेदाने दिलेला आहे. एखाद्या ठिकाणी फी आकारण्याचा म्हणजे दंड वगैरे आकारण्याचा हा अधिकार कायदे करण्याचा संसदेला या अनुच्छेदाने दिलेला आहे. पण असं की जर असा कायदा नसता तर काय झालं असतं, याचा अर्थ असा आहे जे प्रचलित कायदे आहे त्या कायद्यामध्ये पुरेसं अपराधाला कंट्रोल करण्याची सक्षमता नाही असं लक्षात जर आलं तरच तुम्हाला नवीन कायद्याचं त्या ठिकाणी प्रावधान आहे. आणि नवीन कायदा तयार करून जर संसदेने सक्षमपणे तो अंमलबजावणी केला असेल तर जणू काही त्या बाबीवर दुसरा कायदा उपलब्ध नव्हता असं गृहीत धरून संसदेला कायदा करण्याचे अधिकार या अनुच्छेदाने दिलेले आहे. आणि या कायद्याची व्याप्ती काय, या कायद्याची व्याप्ती हा जो अस्थायी शब्द आहे तो इथे परत लागू होतो. या कायद्याची व्याप्ती तिथपर्यंत जिथपर्यंत आपल्याला संसदेच्या अस्थायी अधिकाराचा वापर करावायचा आहे तिथपर्यंत. एका कालावधीसाठी समजा एखादी खाण आहे, कोळसा खाण आहे, बिहारमध्ये याबाबतच्या केसेस आहे की त्यावर एक कालमर्यादित असा तिथं करारामध्येच तो कायदा आहे, कालमर्यादा नमूद केलेली आहे आणि त्याप्रमाणे ती कायद्यात आलेली आहे. ती कालमर्यादा संपल्यानंतर तो कायदा तिथे निष्प्रभ होईल, परंतु कालमर्यादा संपण्यापूर्वी त्या कायद्यानुसार निष्प्रभ जरी झाला नंतर तरी आधी केलेली कृती आणि केलेली जी काही कारवाई असेल ती कारवाई विधिग्राह्य समजली जाईल, लीगल समजली जाईल, असं 369चं म्हणणं आहे. 369चा जर आपण एका वाक्यात विचार करायचा झाला तर भारत कृषी प्रधान देश असल्यामुळं कृषी उत्पन्न, कृषी उत्पादनं, त्यांचं वितरण, त्यांची एकंदर ट्रान्सपोर्टेशन, पुरवठा, सप्लाय इत्यादी बाबी लक्षात घेतल्या
त्याच बरोबरीने जमिनीशी संबंधित असा जमिनीतला जो काही खनिजांचा साठा आहे त्या बाबतीत अस्थायी स्वरूपाचे अधिकार संसदेला प्रदान करणारं हे अनुच्छेद आहे 369. हे झाल्यानंतर आता आपण अनुच्छेद 370 ज्याच्यावर 4 प्रश्नोत्तराचे पुष्प आपण गुंफले तो आपण बघूया. त्याचा मथळा आहे जम्मू व काश्मीर राज्याबाबत अस्थायी तरतुदी. इथेही अस्थायी हा शब्द वापरला आहे आणि तोही जम्मू आणि काश्मीर या राज्याचा विशेष उल्लेख करून वापरलेला आहे. 370 हे रद्द झालेलं आहे. त्याबाबतचे सगळे प्रघात घात आपण बघितले. त्याबाबतच्या चर्चा उलटसुलट ज्या चालू आहेत त्याचे आपण परामर्श घेतला. इतकंच नव्हे तर काश्मीर फाईल्स नावाचा जो सिनेमा आलेला आहे त्याही बाबतीत आपण बघितलं. तर हे जे अस्थायी स्वरूपाचं काम आहे ते परत संसदेला 370च्या अनुषंगाने संसदेवर त्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. ते काय आहे ते आपण बघूया. या संविधानात काही असले तरी अनुच्छेद 338च्या तरतुदी 238 238 आर्टिकल अनुच्छेद 238च्या तरतुदी जम्मू व काश्मीर राज्याच्या संबंधात लागू असणार नाही. ह्या 238 कशाबद्दलचा आहे? अप्लिकेशन ऑफ पार्ट 4 अँड पार्ट बी ऑफ फर्स्ट शेड्यूल. पार्ट 4 म्हणजे संविधानाचा भाग 4 काय आहे? मार्गदर्शक तत्व आहे. मार्गदर्शक तत्व ही जम्मू काश्मीरच्या प्रांताला लागू असणार नाही. म्हणजेच मार्गदर्शक तत्व जर तिथे लागू करायचे असेल तर 369चा वापर करून अस्थायी स्वरूपाचे अधिकार संसदेला आहे, परंतु ते खनिज आणि इतर शेतीवर अवलंबून असलेल्या बाबी संबंधी असतील तर. म्हणून हे अस्थायी असणं हे महत्वाचं आहे. मार्गदर्शक तत्वांचं जो भाग आहे संविधानातला तो जम्मू काश्मीरचा तिथे लागू असणार नाही. दुसरा आहे उक्त राज्याकरता कायदे करण्याचा संसदेचा अधिकार पुढील बाबी पुरता मर्यादित असेल. उक्त राज्य म्हणजे जम्मू व काश्मीर. एखादे संस्थान डोमिनियन ऑफ इंडिया सामील होण्याबाबत नियमन करणाऱ्या सामीलनाम्यात डॉक्युमेंट ऑफ इन्क्लुजन सामीलनामा समावेश होण्याचा करार. सामीलनाम्यात ज्याच्या संबंधी डोमिनियनच्या विधिमंडळाला त्या संस्थानाकरता कायदे करता येतील अशा बाबी म्हणून ज्या बाबी विनिर्दिष्ट केलेल्या असतील त्या बाबींशी ज्या समनुरूप असलेल्या राष्ट्रपतीने राज्याच्या शासनाचा विचार घेऊन घोषित केले आहे अशा संघ सूचीतील व समवर्ती सूचीतील बाबी. डोमिनियन ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकार निर्माण होण्याच्या आधीच जे सरकार आहे. 1946ला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये पारित झालेलं हे जे रिझोल्युशन आहे ते ज्यावरून डोमिनियन ऑफ इंडिया हा कायदा आणि त्याप्रमाणे भारताचं शासन प्रशासन प्रचलित होण्याचं जे नियमावली आहे ती डोमिनियन ऑफ इंडियाचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये एखाद्या प्रांताबद्दल जम्मू आणि काश्मीर मधल्या एखाद्या भागाबद्दल काही विशेष करार होऊन जर समावेश भारतीय परिक्षेत्रामध्ये त्याचा झाला असेल, भारताच्या ज्युरिडिक्शन मध्ये झाला असेल, एकंदर भौगोलिक भागामध्ये झाला असेल तर त्याबाबतच्या काही गोष्टी लक्षात घेऊन त्याच्यातले जे विषय आहे ते विषय जणू काही संघसूची आणि समवर्ती सूचीत आहे असं गृहीत धरून किंवा संघसूची म्हणजे केंद्राची सूची आणि समावर्ती सूची या सूचीमध्ये ते विषय समाविष्ट करून त्या ठिकाणी कायदे करण्याचा अधिकार संसदेला असेल, परंतु तो अस्थायी स्वरूपाचा अधिकार आहे. एक इथे लक्षात आपण ठेवूया की जम्मू काश्मीरला स्वायत्त दर्जा दिलाय. त्याच बरोबरीने जम्मू काश्मीर हे भारताशी कसं जोडलेलं राहील म्हणजे जसं आपण म्हणालो की महाराजा हरिसिंगाचं संस्थान आणि भारत देश याच्यामधला पूल, याच्यामधला ब्रिज, याच्यामधला दुवा म्हणजे हे 370 अनुच्छेद आहे ते या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. याचा भाग दुसरा असा आहे त्या राज्याच्या शासनाच्या म्हणजे
जम्मू काश्मीरच्या, त्या राज्याच्या शासनाच्या सहमतीने राष्ट्रपती आदेशाद्वारे विनिर्दिष्ट करील अशा उक्त सूचीमधील अन्य बाबी, म्हणजे त्या अनुषंगाने ज्या ज्या काही दुसऱ्या बाबी असतील त्या सर्व बाबींचा या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे. आता 370 डिलीट झाल्यानंतर नेमकेपणाने काय झालं असेल, तर या ठिकाणी एक लक्षात घ्या की पहिलं अनुच्छेद जे आहे ज्याच्यामध्ये भारत दॅट इज इंडिया, इंडिया दॅट इज भारत, याची व्याख्या जी केलेली आहे असे सगळी राज्ये आणि त्या राज्याच्या संबंधाने जम्मू काश्मीरचा काही संबंध येत असेल, समजा एका तामिळनाडू एक राज्य विचारात घेऊया आणि त्याचा कुठल्या तरी बाबीत कुठल्या तरी अनुषंगाने जम्मू काश्मीरचे संबंध येत असेल, तर त्या संबंधात सुद्धा हस्तक्षेप करण्याचा संसदेला अधिकार या अनुच्छेदाने देऊन ठेवलेला आहे. पण हे सगळं झाल्यानंतर आता जेव्हा 370वा आर्टिकल रिपील झालं असं आपण म्हणतो, 370वा आर्टिकल आपण पूर्ण बघून नंतर त्या कायद्याचा विचार करूया. याच्यावर एक स्पष्टीकरण आहे. पहिल्या समभाग अनुच्छेद 370 वरती जे स्पष्टीकरण आहे ते असं आहे, या अनुच्छेदाच्या प्रयोजनार्थ राज्याचे शासन, याचा अर्थ राष्ट्रपतीने जम्मू व काश्मीरचा महाराजा म्हणून त्या त्यावेळी मान्यता दिलेली महाराजांच्या दिनांक 5 मार्च 1948च्या उद्घोषणेनुसार त्या त्यावेळी अधिकारारूढ असलेल्या मंत्री परिषदेच्या सल्ल्याने कार्य करणारी व्यक्ती असा आहे. राज्याचं शासन याचा अर्थ 5 मार्च 1948 ला काय झालं, 5 मार्च 1948 ला महाराजा हरिसिंग आणि भारत सरकार यांच्यामध्ये झालेला तो करार आहे. त्या अनुषंगाने जे जे काही अधिकार राष्ट्रपती किंवा भारत सरकारला देण्यात आलेले आहे त्या अधिकारांचा वापर करणारी व्यक्ती त्याला राज्याचं शासन असं संबोधलं जाईल. म्हणजे शासकीय अधिकार जम्मू काश्मीरवर प्रस्थापित करणारं हे स्पष्टीकरण आहे. यामध्ये जर आपण आर्टिकल 1 बघितलं, त्याचा परामर्श घेतला तर असं दिसतं की संघराज्याचे नाव व राज्य क्षेत्रे ज्याच्यामध्ये इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल असं म्हटलेलं आहे. म्हणजे जम्मू काश्मीर हा भारतीय राज्याचा एक संघ आहे, परंतु त्याचं शासन प्रशासन होण्यासाठी एक वेगळी तरतूद, एक विशिष्ट तरतूद म्हणून 370 हे जन्माला आलेले. त्याची निर्मिती का झाली, कशी झाली, कशा बाबतीत झाली, कुठल्या परिस्थितीत झाली, हे आपण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सगळ्या घडामोडी लक्षात घेऊन सविस्तर चर्चा केलेली आहे. म्हणून आपण अनुच्छेद 1 चा संदर्भ या ठिकाणी घेऊन जो उल्लेख केला तो असं म्हणतो की अनुच्छेद 1 च्या या अनुच्छेदाच्या तरतुदी राज्याच्या संबंधात लागू असतील, म्हणजे त्या बाबतीत भारताचं एक संघ राज्य आहे असं संबोधलं जाईल. दुसरं असं आहे त्याच्या खाली, या संविधानाच्या अन्य तरतुदीपैकी राष्ट्रपती आदेशाद्वारे विनिर्दिष्ट करील अशा तरतुदी असे विनिर्दिष्ट अपवाद व फेरबदल यासह त्या राज्याच्या संबंधात लागू असतील. म्हणजे संविधानाने राष्ट्रपतीला अधिकृत केलेलं आहे याबाबत की इतर राज्यासाठी काही बदल जे केलेले असतील त्या प्रमाणात जर जम्मू काश्मीरवर काही परिणाम होणार असेल तर त्या संदर्भात सुद्धा त्या परिणामाची व्याप्ती लक्षात घेऊन राष्ट्रपतीला नियम आणि कायदे करण्याचा अधिकार असेल. परंतु असे की खंड ख च्या परिषद 1 मध्ये निर्देशिलेल्या संस्थानाच्या सामिलीनाम्यातील विनिर्दिष्ट बाबीशी संबंधित असेल असा कोणताही आदेश त्या राज्याच्या शासनाचा विचार घेतल्याखेरीज काढता येणार नाही. या परंतुकाला परत एक परंतुक आहे. परंतु आणखी असे की लगत पूर्व परंतुकात निर्देशिलेल्या बाबीहून अन्य बाबीशी संबंधित असेल असा कोणताही आदेश त्या शासनाची सहमती असल्याखेरीज काढला जाणार नाही. आता हा जो 5 मार्च 1948 चा करारनामा आहे त्याला सामीलनामा म्हणूया, म्हणजे सामील होऊन जाण्याचा करार, त्याला सामीलनामा म्हणूया. हा जो सामीलनामा आहे त्याच्यात जे विषय असतील त्याच्या बाबत कायदे करणे किंवा जे विषय नसतील त्याच्या बाबत पण अनुषंगाने नंतर आले असतील आणि त्याबाबत अस्थायी स्वरूपाचं कायदे निर्माण करण्याचं प्रावधान जर असलं पाहिजे तर ते राष्ट्रपतीकडे या 370 ने दिलेलं आहे की राज्याची सूची, केंद्राची सूची आणि समावर्ती सूची या तिन्ही सूचीपैकी अशी कुठलीही गोष्ट जी राष्ट्रपतीला किंवा केंद्र शासनाला महत्वाची वाटेल त्याबद्दल कायदे करण्याचे अधिकार केवळ आणि केवळ राष्ट्रपतीकडे देण्यात आलेले आहे. अधिकार राष्ट्रपतीकडे देण्यात आलेले आहे असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा तुम्ही असाही प्रश्न विचारू शकता, संसदेचं काम आहे राष्ट्रपतीचं काय?
यावेळी एक लक्षात घ्या की राष्ट्रपतीच्या वतीने अशा नियमाचं बिल हे राज्यसभा किंवा लोकसभेमध्ये प्रस्तावित केलं जातं. राष्ट्रपती भवनातून ते बिल आलेलं आहे असा त्याचा तेवढाच अर्थ आहे. बाकी कायदे करण्याचा अधिकार हा संसदेलाच आहे आणि संसदेचे प्रमुख हे राष्ट्रपती असल्यामुळं कायदे मंडळी लेजिस्लेटिव्ह चीफ ऑफ पार्लमेंट इज प्रेसिडेंट ऑफ इंडिया. त्या अनुषंगाने हे शब्दातले फरक लक्षात येण्यासाठी म्हणून सांगतो की हे याचा अर्थ हा असा आहे. प्रोसिजर कधीतरी बदलतं परंतु अर्थ आणि संदर्भ हे आहे तेच राहतात. हे संविधानाचं वैशिष्ट्य इथं लक्षात घेतलं पाहिजे. समभाग 2 अनुच्छेद 370 असं म्हणतो जर खंड 1च्या उपखंड ख परिच्छेद 2 मध्ये किंवा त्या खंडाच्या उपखंड घ मधील दुसऱ्या परंतुकात निर्देशिलेल्या राज्याच्या शासनाची सहमती त्या राज्याचे संविधान तयार करण्यासाठी संविधान सभा आमंत्रित केली जाण्यापूर्वी देण्यात आली असेल तर अशा संविधान सभेने त्या सहमती संबंधी निर्णय घ्यावा यासाठी ती तिच्या समोर ठेवली जाईल. जे काही कायदे करण्याचे अधिकार आहे ते कायदे करण्याचे अधिकार त्या त्या राज्याच्या सहमतीने, जसं मी सांगितलं की तामिळनाडू आणि जम्मूच्या संदर्भात कायदे असतील तर त्याला आपण जम्मू काश्मीर आणि तामिळनाडू किंवा इतर कुठलेही गुजरात राज्य असेल, महाराष्ट्र असेल किंवा हिमाचल प्रदेश असेल, पंजाब असेल, त्या अनुषंगाने कुठलेही राज्य असू शकतं. त्या राज्यांची सहमती म्हणजे तिथल्या विधिमंडळाची सहमती असे संबंधित कायदे करण्यासाठी आवश्यक असेल. परंतु ही सहमती जर आवश्यक नसेल तर काही अपवादात्मक स्थितीमध्ये या सहमतीशिवाय सुद्धा कायदे करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहे. अशा प्रकारचे हे समभाग 2 अनुच्छेद 370चं वर्णन करत आहे. समभाग 3 या अनुच्छेदाच्या पूर्वगामी तरतुदीमध्ये काही असले तरी राष्ट्रपतीला तो विनिर्दिष्ट करील अशा दिनांकापासून हा अनुच्छेद प्रवर्तनात असण्याचे बंद होईल किंवा तेव्हापासून विनिर्दिष्ट अशाच अपवादासह व फेरबदलासह प्रवर्तनात राहील असे जाहीर अधिसूचनेनुसार घोषित करता येईल. असे कायदे निर्माण केल्यानंतर त्याची कालमर्यादा ही किती असावी याबाबतचे सुद्धा अधिकार ठरवण्याचे अधिकार हे राष्ट्रपतींना असेल आणि त्यानंतर नक्कीच ते कायदे पुढे कार्यरत राहणार नाही, त्यांचा प्रभाव राहणार नाही. कायद्याचं प्रभावीकरण निष्प्रभावीकरण या दोन्ही बाबतीतले जे अधिकार आहे ते राष्ट्रपतींना या ठिकाणी प्रदान करण्यात आलेले आहे. शेवटचं एक परंतु कसं आहे, परंतु असे की राष्ट्रपतीने अशी अधिसूचना काढण्यापूर्वी खंड 2 मध्ये निर्देशिलेल्या राज्याच्या विधान सभेची शिफारस आवश्यक असेल. राज्यांच्या संविधान सभेची शिफारस. इथं कुठलं राज्य संविधान सभेचं आहे? कारण आपण विधानसभा म्हणतो बाकी राज्याला. जम्मू आणि काश्मीरला संविधान सभा म्हटलेलं आहे कारण जम्मू आणि काश्मीरचं संविधान वेगळं आहे. भारताच्या संविधानाचं जम्मू आणि काश्मीरच्या संविधानावर आधिपत्य तर आहेच आहे, पण हा संबंध बघा कसा ठेवलेला आहे की या भारताच्या संविधानामध्ये अशा रीतीने या बाबी नमूद केलेले आहे, त्याचे अधिकार राष्ट्रपतीकडे अशा रीतीने दिलेले आहे की त्याचा प्रभाव जम्मू काश्मीरवर होईल. तो इतर राज्याच्या व्यवहाराच्या अनुषंगाने असेल किंवा इतर बाबतीत असेल, परंतु हे भारताचा प्रभाव हा जम्मू काश्मीरवर आहेच आहे आणि तो राहील. याचाच धागा पुढे हाच विचार पुढे घेऊन जाऊन हे एक तात्विक आणि एक टेक्नॉलॉजिकल कायदेशीर भाषेमध्ये केलेलं 370चं विवेचन आहे. आता 370 रद्द झालं म्हणजे नेमकं काय झालं हे आपण 2 मिनिटात बघूया. त्या ठिकाणी 370 रद्द होण्याचा अर्थ काय, तर आपण 2019 ला 9 ऑगस्ट रोजी 2019 या साली 9 ऑगस्टला एक कायदा पारित करून घेतला. अर्थात त्याच्याबद्दलची बिलं सबमिट झाली लोकसभेमध्ये, राष्ट्रपतीकडून सबमिट झाली, लोकसभेमधून राज्यसभेमध्ये गेली, राज्यसभेमध्ये पारित झाल्यानंतर राष्ट्रपतींची सही झाली. त्या कायद्याचं नाव आहे जम्मू अँड काश्मीर रिऑर्गनायझेशन ऍक्ट 2019 म्हणजे जम्मू काश्मीर पुनर्गठन कायदा. काय केलेलं आहे, संविधानात दिलेले अधिकार वापरून संसदेने म्हणजेच भारत सरकारने म्हणजेच राष्ट्रपतीने या ठिकाणी हा कायदा पारित केला. जम्मू अँड काश्मीर रिऑर्गनायझेशन ऍक्ट 2019. या ठिकाणी लडाख, जम्मू आणि काश्मीर
याचा विचार करून लडाखला केंद्रशासित प्रदेश, जम्मू आणि काश्मीर हे याला राज्याचा दर्जा आणि जो विशेष दर्जा होता, दर्जा आणि विशेष दर्जा याच्यामध्ये फक्त विशेष हा शब्द काढला तर राज्याचा दर्जा आहे. आधी त्यांचं वेगळं संविधान, त्यांचे वेगळे कायद्याचे नियम, हे सगळे भारताच्या राष्ट्रपतीच्या अधिपत्याखाली आले. आणि म्हणून आपण म्हटलं की आता जम्मू व काश्मीरला तुम्हाला जागा घेता येईल, तिथं शिक्षणासाठी जाता येईल. आधीही फक्त टुरिस्ट म्हणून जाता येत होतं, आता तुम्हाला अधिकृतरित्या त्या ठिकाणी जाता येईल. अशा प्रकारचं विलिनीकरण किंवा सामिलीकरण जम्मू आणि काश्मीरचं हे भारताच्या परिक्षेत्रामध्ये या कायद्यानुसार करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये अनुच्छेद 152 मध्ये जे विशिष्ट दर्जा जम्मू आणि काश्मीरला एक स्टेट, राज्य, परंतु एक अधिराज्य असा तो दर्जा होता. कारण त्याचं संविधान आणि राज्य आणि अधिराज्य याच्यातला जो काही डिफरन्स आहे ते अधि काढून घेतला आणि राज्य या संकल्पनेमध्ये आलं. म्हणजे अनुच्छेद 152 मध्येही या अनुषंगाने बदल झालेले आहेत. आणि दुसरं अनुच्छेद आहे 208 ज्याच्यामध्ये राज्याचे कायदे करण्याचे अधिकार दिलेले आहेत. ते अधिकार जम्मू आणि काश्मीर राज्याला सोडून दिलेले होते, परंतु आता हा कायदा पारित झाल्यानंतर 208 अन्वये त्या तरतुदी संविधानाच्या जम्मू आणि काश्मीर या राज्याला सुद्धा लागू करण्यात आलेल्या आहे. कायदेशीर तांत्रिक बाबी वेगळ्या, जम्मू आणि काश्मीर बाबतचं 370 जे हटवलं त्याचा इतिहास वेगळा, त्याची सामाजिक पार्श्वभूमी वेगळी, त्याची राजकीय पार्श्वभूमी वेगळी, त्याची आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी वेगळी, जे आपण प्रश्नोत्तराच्या विवेचनामध्ये सविस्तर रीतीनं चर्चा केली, त्याचं विवेचन केलेलं आहे. त्या बाबतीत आज आपण हा भाग 21 या ठिकाणी संपवतो आहे, ज्याच्यामध्ये 2 अनुच्छेद 369 आणि 370 आपण संपवले. याचं 371 हे पुढे दिलेलं एक अनुच्छेद आहे, ज्याच्यामध्ये ही बाब अजून जास्त स्पष्ट होईल की वेगवेगळ्या राज्यांबाबत, मग तो नागालँड असेल, गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, आंध्र प्रदेश असेल, त्या प्रत्येक राज्याबाबतचे काय काय प्रघात आहेत ते संविधानाने या ठिकाणी दिलेले आहे. त्याचा परामर्श आपण उद्या घेऊया. आज वेळ मर्यादे खातर या ठिकाणी थांबण्याची अनुमती घेतो आणि आजचं संविधान पारायणाचं पुष्प या ठिकाणी थांबवतो. तुमची रजा घेतो. धन्यवाद.